मुक्ताईनगर येथे रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री 11 वाजता दरोडा पडला। यामध्ये 5 लोक सामील होते। 2 मोटरसायकलवर आले होते। तिघांकडे कट्टे होते, बंदुका होत्या आणि या माध्यमातून त्यांनी धाक दाखवला आणि इथे CCTV कॅमेरे फोडले। त्याच्यामधलं जे सर्व साहित्य ते घेऊन गेले। नंतर जवळपास 1 लाखाचे वर रकमेची ते लूट केली। एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा त्यांनी या देखील प्रयत्न केला। निव्वळ इथेच केला असं नाही, त्या अधिकारी म्हणून पेट्रोल पंप आहे तिथं ते गेले, तिथेही त्यांनी असं लूटमार करण्याचा प्रयत्न केला। नंतर वरणगावला गेले, वरणगावला त्यांनी फायरिंग केलं या ठिकाणी। अशा स्वरूपाची घटना एकंदरीत घडली। माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही आहे, तर सर्वसामान्य माणसाचं काय? एक दिवसा ढवळा म्हणजे 11 वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे, इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्यांची। आणि अशाच ठिकाणी पोलीस यंत्रणा काय करते? अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे। 2 वर्ष झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे धंदे, गांजा, अफू, चरस हे दौल्याच्या संदर्भामध्ये कुठे 40गावला पकडतात, कुठे मुक्ताईनगरला पकडतात। राजकीय संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी इथे घडू शकत नाही। पोलीस यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करतात म्हणून या जिल्ह्यातली गुंडागर्दी वाढलेली आहे, चोऱ्या वाढल्या आहेत, दरोडे वाढलेले आहे। आता इथे कोम्बिंग ऑपरेशन केलं तर शेकड्यानं या ठिकाणी आपल्याला देशी कट्टे मिळू शकतील अशी स्थिती आहे। पोलीस यंत्रणा हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहे आणि या पोलीस यंत्रणा निष्क्रिय झालेली आहे जिल्ह्यातलीच। खूप मोठ्या प्रमाणावर दरोड्यांची वगैरे संख्या होत आहे। लिचिंगमध्ये माणसं मरत आहेत आणि जामनेरसारख्या शहरामध्ये अशी स्थिती निर्माण होते। अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक मर्डर जळगाव शहरामध्ये आपसातल्या गुंडागर्दीमधून झालेले आहेत। ही स्थिती जळगाव जिल्ह्यातली आहे। मला वाटतं मागच्या कालखंडामध्ये एक घटना रक्षाताईंच्या मुलीच्या संदर्भामध्ये घेतली, तेही गुन्हेगार अद्याप तो फरार आहे, ते छातीवर फिरत आहे। राजकीय दबावामुळे त्यांनाही अटक होत नाही किंवा त्यांचाही जामीन रद्द होत नाही, अशी स्थिती आताची आहे। एकंदरीत कायदा सुव्यवस्था संपूर्णतः बिघडलेली आहे।